वेलकम टू खारुताई चॅनल. गेले काही व्हिडिओज आपण रेक्टिफिकेशन ऑफ एरर्सची थिअरी बघितली होती, कॉन्सेप्ट्स बघितले होते आणि या व्हिडिओमध्ये आपण पेज नंबर 252 आणि 253 वरती असलेले इलस्ट्रेशन 1 आणि 2 सॉल्व करणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 1, द फॉलोइंग एरर्स आर लोकेटेड इन द बुक्स ऑफ अनिल अँड सन्स बिफोर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स बनवायच्या आधी हे एरर्स आपल्याला दिसले. तर काय करणार आपण, ते रेक्टिफाय करणार. कसे रेक्टिफाय करायचे आहेत क्वेश्चन बघूया. गुड्स सोल्ड टू आर्यन फॉर ₹2000 ऑन क्रेडिट वेअर नॉट एंटर्ड इन द सेल्स बुक. एंटरच नाही केलंय, म्हणजे सेलची एंट्री आहे नॉर्मल, पण ती बुक्समध्ये एंटरच नाही केले. तर हे कुठल्या टाईपचा एरर झाला, हा कम्प्लीट ओमिजन झालं. बरोबर, ओमिजन झालं ना, विसरलो, कम्प्लीट ओमिजन. दुसरं काय, an amount of ₹600 पेड फॉर रिपेअर्स. रिपेअर्सचा खर्च होता तो टू द मशिनरी स्टँड्स रॉंगली पोस्टेड टू मशिनरी अकाउंट. जे मशिनरी रिपेअर्स करायचा खर्च चुकून मशिनरी अकाउंटमध्ये टाकला होता, तर तो कशात टाकायला हवा होता, रिपेअर्समध्येच टाकायला हवा होता. तर हे एरर्स ऑफ प्रिन्सिपल, ते आपण कॅपिटल कुठले आणि रेव्हेन्यू कुठले हे बघितलं होतं. जर तुम्ही नाही बघितलं असेल तर कॉन्सेप्ट समजण्यासाठी आधीचा व्हिडिओ नक्की बघा. 4 टाईप्स ऑफ एरर्स आपण डिस्कस केले होते. तर हे एरर्स ऑफ प्रिन्सिपल आहे. आणि तसंच सॅलरीज 2500 पेड टू श्रीकांत वॉज रॉंगली डेबिटेड टू हिज पर्सनल अकाउंट. तर ही रॉंग एंट्री झाली, म्हणजे श्रीकांतला पे केलंय खरं, पण ते ॲज अ सॅलरी आपण पे केलंय. तर हे आपलं रॉंग अकाउंटला आपण इफेक्ट दिलाय. सॅलरी अकाउंट डेबिट करायच्या ऐवजी आपण श्रीकांत अकाउंटला डेबिट केलंय. हे असे सम आहे. तर त्याचं वर्किंग कसं करायचं, वर्किंग नोट आपण टेक्स्टबुकमध्ये हे सिम्प्लिफाय करण्यासाठी हा प्रोसेस त्यांनी एक्सप्लेन केला आहे ह्या इलस्ट्रेशन्समध्ये. तर त्याच्यामध्ये त्यांनी फॉर्म्युला असं दिला आहे, रिव्हर्स एंट्री प्लस करेक्ट एंट्री इज इक्वल टू रेक्टिफाईड एंट्री. तर टेक्स्टबुकमध्ये असा हा फॉर्म्युला दिला आहे, रिव्हर्स एंट्री प्लस करेक्ट एंट्री इज इक्वल टू रेक्टिफाईड एंट्री. तर रिव्हर्स एंट्री म्हणजे काय, जी आपण रॉंग एंट्री मारतो आधी बुकमध्ये, तर त्याला आपण उलट करतो, म्हणजे त्याचा इफेक्ट 0 होऊन जातो, नील होऊन जातो. त्याला म्हणतो आपण रिव्हर्स एंट्री. म्हणजे समजा इथे ए टू बी, ए अकाउंट डेबिट टू बी अकाउंट एंट्री मारली असेल, तर रिव्हर्स एंट्रीमध्ये आपण कशी एंट्री मारणार, क्रेडिटला डेबिट करणार, डेबिटला क्रेडिट करणार, ह्याला म्हणतो रिव्हर्स एंट्री. मग इथे आपण एंट्री मारणार बी अकाउंट डेबिट टू ए अकाउंट, तर ह्याला म्हणतो ही रॉंग एंट्री आहे आणि ही आपण रिव्हर्स केली. आणि करेक्ट एंट्री काय असणार, कदाचित सी टू ए वगैरे असं काहीतरी एंट्री असू शकते, ही करेक्ट आहे. आपण करतोय काय, रेक्टिफिकेशन ऑफ एरर, म्हणजे त्यात एक चूक असणार, जे चूक केलंय त्याची ही रॉंग एंट्री असणार, आणि एक काहीतरी करेक्ट एंट्री असणार जी मारायला हवी होती ती मारली नाही आहे. ही मारलेली एंट्री आहे आणि ही न मारलेली एंट्री आहे. मग ह्या रॉंग एंट्रीला आधी आपल्याला रिव्हर्स करायचं आहे आणि ही करेक्ट एंट्री मारायची आहे, असं आहे. पण हे काय आपण ही एंट्री वेगळी ही एंट्री वेगळी असं नाही मारत. तर आपण काय करतो, ह्या दोन्ही एंट्रीजला मिळून एक कंबाईंड एंट्री मारतो. ह्या कंबाईंड एंट्रीला आपण रेक्टिफाईंग एंट्री म्हणतो किंवा रेक्टिफिकेशन एंट्री म्हणतो. मग इथे आपण लिहू रेक्टिफाईंग एंट्री. मग आता आपण पहिली एंट्री बघूया परत. गुड्स सोल्ड टू आर्यन फॉर 2000 ऑन क्रेडिट वेअर नॉट एंटर्ड इन द सेल्स बुक. म्हणजे आपण काय केलंय, सेल्स बुकमध्ये एंट्री मारायला हवी होती ती मारलीच नाही आहे, एंट्री नाही मारली आहे. तर हे कम्प्लीट ओमिजन आहे. मग एंट्री काय हवी होती, करेक्ट एंट्री काय, गुड्स सोल्ड टू आर्यन ऑन क्रेडिट. एंट्री नेहमी जशी मारतो तशी करेक्ट एंट्री असणार. आर्यनला गुड्स मिळाले तर डेबिट द रिसिव्हर म्हणून आपण त्याला डेबिट करणार, आणि ही सेल्स आहे, क्रेडिट द इन्कम ह्या रूलप्रमाणे आपण सेल्सला क्रेडिट करणार. तर एंट्री आपली असणार आर्यन अकाउंट डेबिट 2000 टू सेल्स अकाउंट 2000. आणि रॉंग एंट्री काय होती, रॉंग एंट्री मारलीच नाही, विसरलो ना, म्हणजे ओमिजन झालं. आणि ते सुद्धा कसलं ओमिजन, कम्प्लीट ओमिजन, पूर्ण एंट्री विसरलो, कम्प्लीट ओमिजन. एंट्रीच नाही मारली तर त्याला रिव्हर्स करण्याचा प्रश्नच येत नाही. तर हे पहिला एक्झाम्पल आहे, ते सिम्पल एक्झाम्पल त्यांनी दिलंय की एखादा एरर आपण शोधून काढला, अरे ही एंट्री होती आणि
ही मारलीच नाही आहे एंट्री आपल्या बुक्समध्ये, तर आपण ती मारायची आहे. जशी आहे तशी नॉर्मल मारतो तशीच, फक्त नरेशनमध्ये लिहिणार की रेक्टिफाईड नाव. ते तुम्हाला आपण जर्नल एंट्रीज बघू तेव्हा बघू. मग ह्याची रेक्टिफाईंग एंट्री काय असणार, जी मारायला हवी होती तीच एंट्री, म्हणजे हीच एंट्री आपण इथे लिहिणार. आर्यन अकाउंट डेबिट 2000 टू सेल्स अकाउंट. मग आपल्याला जर्नलमध्ये ह्या एंट्रीज पास करायच्या आहेत, नंतर रेक्टिफिकेशन एंट्रीज पास करायच्या असतात. मग सेकंड एक्झाम्पलमध्ये काय होणार, an amount of ₹600 paid for repairs to the machinery stands wrongly posted to machinery account. म्हणजे ट्रान्झॅक्शन एक्झॅक्टली झालं काय, 600 रुपयाचं रिपेअर्सचा खर्च झालाय, बरोबर. तर मग करेक्ट एंट्री काय येणार, रिपेअर्सचा आहे ना, तर रिपेअर्स एक्सपेन्स आहे, तर एक्सपेन्सला आपण डेबिट करतो, म्हणून रिपेअर्स अकाउंट डेबिट 600 टू कसं पे केलं असणार. आता इथे काय मोड दिला नाही, तर आपण अज्युम करूया अमाऊंट छोटी आहे, तर कॅश अकाउंट 600. तुम्ही बँक पण घेऊ शकता कसंही. तर ही झाली करेक्ट एंट्री. म्हणजे तर ही एंट्री अशी असायला हवी होती, पण आपण बुक्समध्ये मारली काय एंट्री, इट वॉज रॉंगली पोस्टेड टू मशिनरी अकाउंट. हे आपण म्हणतो ना प्रिन्सिपल कॅपिटलाइज केलं चुकून अकाउंटंटने, तर त्यांनी एंट्री कशी मारली, मशिनरी अकाउंटला इफेक्ट दिला. मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 600. मग आता आपल्याला जर ही चूक रेक्टिफाय करायची असेल, तर जी रॉंग एंट्री आहे त्याला आपण रिव्हर्स करायचं आधी. कॅश अकाउंट हे वर्किंग आहे, हे फायनल आन्सर नाही आहे. आपला थॉट प्रोसेस कसा असला पाहिजे, म्हणजे आपण त्यावेळेला करेक्शन कसं करायचं आहे ह्याचा प्रोसेस आपण बघतोय. कॅश अकाउंट क्रेडिटला आपण डेबिट केलं, मशिनरी अकाउंट डेबिटला आपण इथे क्रेडिट करू टू मशिनरी अकाउंट 600. जे चुकलंय त्याला उलट करायची पण एंट्री आहे, रिव्हर्स एंट्री आपल्याकडे, आणि जी करेक्ट मारायला हवी होती एंट्री ती पण आहे. मग आता एकदा आपण रिव्हर्स करणार, मग आपण एक करेक्शनची एंट्री मारणार, त्यापेक्षा ह्या दोघांना मिळून आपण एक कंबाईन एंट्री मारणार, ज्याला आपण रेक्टिफाईंग एंट्री म्हणतो. मग ती एंट्री कशी येणार, म्हणजे ह्या दोघांना आपण कंबाईन केल्यावरती कॅश डेबिट आणि कॅश क्रेडिट दोन्ही इक्वल अमाऊंट आहे. कॅशला कुठला इफेक्ट द्यायचा आहे, डेबिट मायनस क्रेडिट, नील इफेक्ट द्यायचा आहे. मग आपलं उरलं काय अकाउंट्स, रिपेअर्सचं डेबिट आणि मशिनरीचं क्रेडिट. मग एंट्री काय होणार, रिपेअर्स अकाउंट डेबिट 600 टू मशिनरी अकाउंट 600. म्हणजे ह्याच्यामध्ये जे डेबिट करायला हवं होतं ते आपण डेबिट केलं, आणि जे डेबिट नाही करायला हवं होतं त्याला आपण उलट करून क्रेडिट केलं. मग तो इफेक्ट, आधीचा जो चुकीचा इफेक्ट होता तो इथे नील झाला. आणि आता आहे तिसरी एंट्री, सॅलरीज ऑफ ₹2500 पेड टू श्रीकांत वॉज रॉंगली डेबिटेड टू हिज पर्सनल अकाउंट इन द लेजर. म्हणजे आता इथे श्रीकांतच्या पर्सनल अकाउंट, म्हणजे श्रीकांतच्या नावाने आपण बुकिंग केलंय. बुक कशाला करायला पाहिजे होतं, सॅलरीज अकाउंटला बुक करायला होतं, कारण की आपण सॅलरीज पे करताना हा आपला एक्सपेन्स होतो आणि एक्सपेन्सेसला आपण डेबिट करतो. आपण प्रत्येक माणसाच्या नावाने एक्सपेन्स बुक नाही करत, तो खर्च झालाय काय असं आपण एक्सपेन्स आणि इन्कम्स बुक करतो. मग ह्याची राईट एंट्री काय असणार आहे, करेक्ट एंट्री काय असली पाहिजे होती, सॅलरी अकाउंटला डेबिट करायचं ना, डेबिट द एक्सपेन्स, सॅलरी अकाउंट डेबिट 2500 टू कॅश और बँक अकाउंट. म्हणजे आता अमाऊंट छोटी आहे तर आपण कॅश घेऊ शकतो, कॅश अकाउंट 2500. मग ही करेक्ट एंट्री आहे. आणि आपण चूक काय केली आहे, श्रीकांतच्या पर्सनल अकाउंटवरून, म्हणजे श्रीकांतच्या नावाने आपण सॅलरी बुक केली आहे. म्हणजे इथे आपण डेबिट कुणाला केले, श्रीकांत अकाउंटला, डेबिट 2500 टू कॅश अकाउंट 2500. मग हे चुकीची एंट्री आहे आणि आपण काय करणार, याला रिव्हर्स करणार. इथे समोर दिसून येतं कॅश आणि कॅश हे बरोबर आहे, म्हणजे आपल्याला कॅशला इफेक्ट द्यायचं नाही, जे काय चुकलंय त्याला इफेक्ट द्यायचं. चुकलंय काय की हे करायला हवं होतं आणि हे नाही करायला हवं होतं. तर म्हणजे करायला हवं होतं ते आपण करूया. काय करायला हवं होतं, सॅलरी अकाउंटला डेबिट करायला हवं होतं, सॅलरी अकाउंटला डेबिट करणार 2500 ने. आणि काय नाही करायला हवं होतं, श्रीकांत अकाउंटला डेबिट नाही करायला हवं होतं. तर मग आपण हा अकाउंट, हा इफेक्ट
नलिफाय करण्यासाठी ह्याला आपण क्रेडिट करणार. चुकून डेबिट केले ना, क्रेडिट करा उलट. टू श्रीकांत अकाउंट 2500. पण आता टेक्स्टबुकमध्ये प्रोसेस तशी दिलीच आहे, तर आपण इथे रिव्हर्सल करूया. रिव्हर्सलमध्ये काय, कॅश क्रेडिट आहे तर त्याला आपण डेबिट करणार. कॅश अकाउंट डेबिट 2500. पण श्रीकांत अकाउंटला डेबिट केलं तर त्याला आपण करणार क्रेडिट 2500. मग आपण टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे त्याप्रमाणे ही एंट्री कंबाईन करणार आणि कंबाईन करताना मग कॅश डेबिट आणि कॅश क्रेडिट इक्वल अमाऊंटची असल्यामुळे कॅशला काहीच इफेक्ट जाणार नाही. पुरतं काय, सॅलरी अकाउंट डेबिट टू श्रीकांत अकाउंट. ही झाली आपली एंट्री. तसंही म्हणजे तुम्ही कुठला थॉट प्रोसेस तुम्हाला सिम्पल वाटतो त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. मग आता आपल्याकडे रेक्टिफाईंग एंट्री, हे जे आपले एंट्रीज आहेत हे रेडी आहेत. हे आपल्याला जर्नल एंट्री पास करायचे आहेत ह्या बेसिसवरती. मग आता आपण हे रेक्टिफाईंग एंट्रीज आहेत ते जर्नलमध्ये पास करणार. अनिल अँड सन्सच्या बुक्समध्ये आर्यन्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, आणि ह्याचं नरेशन इम्पॉर्टंट आहेत. बिंग सेल्स टू आर्यन नॉट एंटर्ड इन बुक्स, जे क्वेश्चनमध्ये आहे तेच आपण लिहिलं आहे. नाव रेक्टिफाईड हे फक्त ॲड करायचं. तसंच दुसरी एंट्री रिपेअर्स अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट 600. नरेशनमध्ये काय लिहिणार, बिंग रिपेअर्स एक्सपेन्स रॉंगली पोस्टेड टू मशिनरी अकाउंट, म्हणजे हे चूक केले होती. जे क्वेश्चनमध्ये होतं तेच आपण इथे लिहू शकतो. नाव रेक्टिफाईड, आता करेक्ट केलं. आणि तिसरी एंट्री काय होती, सॅलरी अकाउंट टू श्रीकांत अकाउंट 2500. ॲज अ नरेशन काय, बिंग सॅलरी पेड टू श्रीकांत रॉंगली डेबिटेड टू हिज पर्सनल अकाउंट, जे क्वेश्चनमध्ये होतं तेच. नाव रेक्टिफाईड. तर असे आपल्याला जर्नल एंट्रीज पास करायचे असतात. तर असा होता आपला हा इलस्ट्रेशन 1. आणि आता दुसरा क्वेश्चन बघूया. रेक्टिफाय द फॉलोइंग एरर्स विच आर लोकेटेड इन द बुक्स ऑफ मिस्टर आनंद. मिस्टर आनंद वर्किंग नोटमध्ये त्यांनी जो फॉर्म्युला दिला होता की रिव्हर्स एंट्री प्लस करेक्ट एंट्री इज इक्वल टू रेक्टिफाईड एंट्री किंवा रेक्टिफिकेशन एंट्री असं बोलू शकतो. मग रिव्हर्स एंट्री म्हणजे काय, जी रॉंग एंट्रीला रिव्हर्स करते, उलट करते, जेणेकरून रॉंग एंट्रीचं इफेक्ट निल होतो, रॉंग एंट्री. आणि इथे करेक्ट एंट्री. आणि इथे काय येणार, मग आपण जी फायनली बुक्समध्ये मारणार ती रेक्टिफाईड एंट्री इथे येणार, रेक्टिफिकेशन एंट्री. मग आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन काय आहे, सेल ऑफ ओल्ड फर्निचर फॉर ₹2000 ट्रीटेड ॲज सेल ऑफ गुड्स. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रॉपर ट्रान्झॅक्शन काय झालं, सेल ऑफ ओल्ड फर्निचर झालं आहे. तर मग आपल्याला त्याचं एंट्री पास करायची आहे. फर्निचर सेल झाल्यावरती पैसे आले असणार, तर त्यामुळे आपण त्याला कॅशला इफेक्ट देणार. कॅश अकाउंट डेबिट 2000. फर्निचर हे बिझनेसमधून बाहेर गेलं आहे म्हणून आपण फर्निचरला क्रेडिट करणार. आपण क्रेडिट वॉट गोज आउट या रूलप्रमाणे ॲसेट अकाउंटला क्रेडिट करतो. नाही ते टू फर्निचर अकाउंट 2000. आणि चुकीची एंट्री काय झाली आहे, सेल ऑफ ओल्ड फर्निचरला आपण सेल ऑफ गुड्स म्हणून ट्रीट केलं आहे. म्हणजे पैसे आले कॅश हे बरोबर एंट्री पास केली आहे. कॅश अकाउंट डेबिट 2000. पण त्याला आपण फर्निचरच्या ऐवजी सेल ऑफ गुड्सला आपण काय करतो, टू सेल्स अकाउंटमध्ये टाकतो. टू सेल्स अकाउंटमध्ये त्यांनी एंट्री पास केली आहे चुकून. आणि ह्या चुकीला आपण रिव्हर्स करणार रिव्हर्स एंट्रीमध्ये. म्हणजे जर इथे आपण सेल्सला क्रेडिट केलं तर इथे डेबिट करणार 2000 आणि कॅशला डेबिट केलं तर इथे क्रेडिट करणार टू कॅश अकाउंट 2000. म्हणजे ह्याचा आता रिव्हर्स एंट्री आणि करेक्ट एंट्री ह्याला कंबाईन एंट्री पास करायचं म्हटलं तर कॅश आणि कॅश डेबिट क्रेडिट 0 होऊन जाणार. मग उरली काय, डेबिटमध्ये सेल्स अकाउंट डेबिट 2000 टू फर्निचर अकाउंटला क्रेडिट करायला हवं होतं, कारण की फर्निचर बिझनेसमधून बाहेर गेलं आहे, ॲसेट बाहेर गेलं आहे. तर वॉट गोज आउट प्रमाणे फर्निचरला क्रेडिट करायला हवं होतं, ते आत्ता आपण करतोय, फर्निचर अकाउंट 2000. तर ही रेक्टिफिकेशनची एंट्री आपण आपल्या बुक्समध्ये पास करणार विथ नरेशन. नरेशनमध्ये काय लिहिणार, सेल ऑफ ओल्ड फर्निचर रॉंगली ट्रीटेड ॲज सेल ऑफ गुड्स, नाव रेक्टिफाईड. जे आपल्याला ह्या क्वेश्चनमधूनच त्याचं नरेशन मिळणार. जे काय करेक्ट होतं, सेल ऑफ ओल्ड फर्निचर हे करेक्ट होतं. चुकीचं काय होतं, रॉंगली ट्रीटेड ॲज सेल ऑफ गुड्स.
आणि पुढे नाव रेक्टिफाईड असे आपले नरेशन्स बनतील. तर हा झाला आपला पहिला ट्रान्झॅक्शन. आता दुसरा ट्रान्झॅक्शन, दुसरा एरर काय आहे? ₹15,000 पेड ऑफ सॅलरी टू मिस्टर रोहित स्टँड्स डेबिटेड टू हिज पर्सनल अकाउंट. हे मागच्या सममध्ये पण बघितलं होतं की सॅलरी अकाउंट हे एक्सपेन्स आहे. एक्सपेन्सला डेबिट करायच्या ऐवजी पर्सनल अकाउंट रोहित अकाउंटला आपण डेबिट करतो. डेबिट द रिसिव्हर करतो इन्स्टेड ऑफ डेबिट द एक्सपेन्स. तर ही चूक झाली आहे. चुकीची एंट्री काय मारली आहे? रोहितला डेबिट केलंय. रोहित अकाउंट डेबिट 15,000 टू, आता 15,000 आहे ना. 15 म्हणजे मोठी अमाऊंट सहसा कॅशमध्ये देत नाही, आपण बँक पकडू शकतो इथे. टू बँक अकाउंट 15,000. आणि करेक्ट एंट्री काय हवी होती? ही सॅलरी मला आपण डेबिट करायला हवी होती. म्हणजे सॅलरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट ही करेक्ट एंट्री आहे. सॅलरी अकाउंट डेबिट 15,000 टू बँक अकाउंट 15,000. मग तुम्ही इथूनच बघू शकता की बँक अकाउंट बरोबर पास केलंय, चुकीचं काय केलंय? रोहित. मग ह्याला आपण डेबिट आहे तर ह्याला आपण क्रेडिट करणार, चुकीचा इफेक्ट रिव्हर्स करण्यासाठी. आणि सॅलरी अकाउंटला डेबिट करायला हवं होतं, ते केलं नाहीये, तर आपण इथे करू शकतो. तुम्ही इथून ह्या दोन एंट्रीने तिसरी एंट्री पास करू शकता डायरेक्ट. पण फक्त ह्या सम मध्ये समजण्यासाठी तुम्हाला एक प्रोसेस, थॉट प्रोसेस कळण्यासाठी हे त्यांनी असं फॉर्मॅट दिलंय. हे शेवटी तुमचं वर्किंग नोट आहे, फायनल नाही. फायनल आन्सर हा तुमचा रेक्टिफाईड एंट्री, जी जर्नल एंट्री असते ती फायनल आन्सर असतं. ते बरोबर आलं तर तुम्हाला हे वर्किंग करायची गरज पण नाही. ॲक्च्युली हे तुम्हाला डायरेक्ट करता आलं पाहिजे, येणार पुढे हळूहळू प्रॅक्टिसने. तर आपण जर डायरेक्ट एंट्री ह्या दोन वरतून मारायचं म्हणलं तर आपल्याला इथे डेबिट करायचं, जे करेक्ट करायला हवं होतं ते करूया. सॅलरी अकाउंटला डेबिट करायला हवं होतं, जे नाही केलं आणि आता आपण करतोय. सॅलरी अकाउंट डेबिट 15,000. आणि रोहित अकाउंटला डेबिट केलं, जे नाही करायला हवं होतं, तर त्याला तो इफेक्ट जाण्यासाठी आपण त्याला क्रेडिट करणार. टू रोहित अकाउंट 15,000. अशी आपली रेक्टिफिकेशनची एंट्री बनते. असं डायरेक्ट नाही जमत, तर मग रोहित अकाउंट डेबिट टू बँक अकाउंटला आधी आपण रिव्हर्स करणार. बँक अकाउंट डेबिट 15,000 टू रोहित अकाउंट 15,000. तर असं झालं सेकंड ट्रान्झॅक्शन. तर आता बघूया आपण थर्ड सम. अन अमाऊंट ऑफ ₹7,000 विड्रॉन बाय द प्रोप्रायटर फॉर हिज पर्सनल यूज. पर्सनल यूज म्हटलं की आपल्याला ड्रॉइंग डोळ्यासमोर येतं. ड्रॉइंग्स अकाउंटला इफेक्ट जायला हवा होता, पण इफेक्ट कुठे गेलाय? हॅज बीन डेबिटेड टू ट्रेड एक्सपेन्स. म्हणजे चूक झाली आहे ना, ट्रेड एक्सपेन्सला डेबिट केलं. करायला काय होतं? ड्रॉइंग्स अकाउंटला डेबिट. मिस्टेक काय? ट्रेड एक्सपेन्सला डेबिट केलं. ट्रेड एक्सपेन्सला डेबिट केलं 7,000ला, पण करायला काय हवं होतं? ड्रॉइंग्स अकाउंटला डेबिट 7,000 करायला हवं होतं. मग कशाने पेमेंट केली असं आपण अज्युम करूया. कॅशने किंवा बँकने, तुम्ही काही घ्या, दोन्हीकडे एकच घ्या. 7,000 टू कॅश 7,000. पेमेंटमध्ये एरर नाही आहे. एरर ड्रॉइंग्सच्या ऐवजी आपण ट्रेड एक्सपेन्सला डेबिट केले, हा एरर आहे. तर मग जे करायला हवं होतं ते आपण इथे करू. ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट 7,000. आणि जे नाही करायला हवं होतं, इथे ट्रेड अकाउंट डेबिट केलंय, ते नाही करायला हवं होतं डेबिट, तर त्याला आपण क्रेडिट करू. टू ट्रेड एक्सपेन्स 7,000. ॲक्च्युली रिव्हर्स एंट्रीची गरजच नाही. तुम्हाला डायरेक्ट ह्या दोन रॉंग अँड राईट एंट्री मिळाली तर रेक्टिफाईड एंट्री पास करायला तुम्हाला सहज जमलं पाहिजे. पण आता हा फॉर्मॅट आपल्याला कम्प्लीट करायचा म्हणून आपण रिव्हर्स करूया. कॅश अकाउंट डेबिट 7,000 टू ट्रेड एक्सपेन्स. फोर्थ एंट्री काय? कॅश रिसीव्ह फ्रॉम मिस्टर सावंत. इथे लिहिलंय कॅश रिसीव्ह फ्रॉम मिस्टर सावंत ₹500 वॉज क्रेडिटेड टू मिस्टर शिंदे. जेव्हा एखादा पर्सन देतोय, पर्सनल अकाउंटचा रूल काय? क्रेडिट द गिव्हर. तर क्रेडिट कुणाला केलंय? मिस्टर शिंदेला. करायला कुणाला हवं होतं? सावंतला. तर अकाउंटमध्ये एरर झालाय. तर मग एंट्री काय येणार? आपण एंट्री काय मारली? शिंदेला इफेक्ट दिलाय. कॅश अकाउंट डेबिट. कॅश आले ना, व्हॉट कम्स इन रूल प्रमाणे आपण कॅश अकाउंटला डेबिट करणार 500 टू क्रेडिट द गिव्हर. करायला हवं होतं मिस्टर सावंत, पण आपण मिस्टर शिंदे केलंय. मिस्टर अवॉइड केलं तरी चालेल, कारण की आपल्याला ऑलरेडी जागा नाही आहे इथे. शिंदे अकाउंट 500. आणि आपण केलं काय? हे शिंदे चुकीचं केलं. काय करायला काय हवं होतं? कॅश अकाउंट डेबिट 500 टू मिस्टर सावंत करायला हवं होतं. सावंत अकाउंट 500.
मग आता ह्या एंट्रीमध्ये कॅश इफेक्ट बरोबर आहे, हे 2 एंट्रीज आहेत हे बरोबर आहेत. आपलं चुकलंय काय, क्रेडिट कुणाला करायला हवं होतं, सावंतला. मग ते आपण करूया, जे करायला हवं होतं ते करूया. टू सावंत 500 आणि क्रेडिट केलंय कुणाला, शिंदेला. चूक काय झाली, क्रेडिट केलंय ना, तर आपण त्याला डेबिट करूया चूक दुरुस्त करायला, रेक्टिफाय करायला. तर शिंदे अकाउंट डेबिट 500. अकाउंटचं नाव सेम ठेवा, इथे मिस्टर काढूया. तर अशी झाली आपली एंट्री. सावंतला क्रेडिट करायचं होतं म्हणून सावंत क्रेडिट केलं आणि शिंदेला क्रेडिट चुकीचं केलं होतं तर त्याला आपण डेबिट करून ते रेक्टिफाय केलं. फक्त इथे फॉर्मॅट कंप्लीट करण्यासाठी आपण ह्या एंट्रीला रिव्हर्स करूया. टू शिंदे आहे तर त्याला शिंदे डेबिट करणार. शिंदे अकाउंट डेबिट 500, 7,000 लिहा. टू इथे कॅश अकाउंट डेबिट होतं तर त्याला आपण आता क्रेडिट करणार. टू कॅश अकाउंट 500. मग ह्या 2 एंट्रीजला रिव्हर्स आणि करेक्टला आपण कंबाईन करणार. इथे टू कॅश आहे आणि इथे डेबिट कॅश आहे. डेबिट क्रेडिट 500 झिरो होणार, म्हणजे कॅशला काही इफेक्ट नाही जाणार. आणि ते आपण बघतो की रेक्टिफाईड एंट्रीमध्ये कॅश अकाउंट दिसत नाही. शिंदे अकाउंट डेबिट इथे दिसतं आणि सावंत अकाउंट क्रेडिट इथे दिसतं. 5वी एंट्री, रिपेअर्स फॉर बिल्डिंग वॉज डेबिटेड टू बिल्डिंग अकाउंट ₹500. आता रिपेअर्स वरून तुम्हाला आठवतोय एरर्स ऑफ प्रिन्सिपलमध्ये आपण कॅपिटल आणि रेव्हेन्यू एक्सपेन्स काय असतं ते बघितलंय. रिपेअर्स एक्सपेन्सेस हे एक्झिस्टिंग बिल्डिंगवरती केलेलं आहे रिपेअर्स, तर त्यासाठी ते रिपेअर्स या अकाउंटमध्येच जाणार. आपण त्याला कॅपिटलाइज नाही करायचं, त्याला बिल्डिंग अकाउंटमध्ये नाही ॲड करायचं आहे, त्याला बिल्डिंगच्या कॉस्टमध्ये नाही ॲड करायचं आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड 10 प्रमाणे आपण फक्त नवीन ॲसेटचा जो खर्च आहे तोच फक्त कॅपिटलाइज करतो, तोच आपण बिल्डिंगच्या कॉस्टमध्ये ॲड करतो. इथे रिपेअर्सच्या अर्थी बोललंय त्या अर्थी बिल्डिंग जुनी आहे, जुन्या बिल्डिंगला रिपेअर्स लागतात. मग आपलं एरर काय, आपण बिल्डिंग अकाउंटला इफेक्ट दिलाय, हा एरर आहे. मग एंट्री काय होणार, इथे लिहिलंच आहे ना डेबिटेड टू बिल्डिंग अकाउंट, म्हणजे चूक काय केली, आपण बिल्डिंगला डेबिट केलंय. बिल्डिंग अकाउंट डेबिट ₹500. टू द रिपेअर्स कसे झाले असणार, 500 ना, आपण कॅश पकडूया, कॅश अकाउंट. आणि एंट्री असायला कशी हवी होती, रिपेअर्सचा खर्च आहे तर रिपेअर्समध्ये जायला हवं होतं. रिपेअर्स काय आहे, एक्सपेन्स आहे. एक्सपेन्सला आपण डेबिट द एक्सपेन्स या रूलप्रमाणे डेबिट करतो. रिपेअर्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 500. मग तुम्हाला दिसतंय कॅश अकाउंट हे बरोबर आहे, इथे पण बरोबर आहे, इथे पण बरोबर आहे. चुकलंय काय, फक्त डेबिट साईड चुकली आहे, तर त्याला आपण क्रेडिट करू टू बिल्डिंग. करायला काय हवं होतं, रिपेअर्सला डेबिट करायला हवं होतं, आपण इथे रिपेअर्सला डेबिट करू. आणि हा फॉर्मॅट कंप्लीट करायचा म्हणून आपण ह्याला पण रिव्हर्स करूया. रॉंग एंट्रीला इथे रिव्हर्स करणार. कॅश अकाउंट डेबिट 500 टू बिल्डिंग अकाउंट 500. मग इथे कॅश डेबिट कॅश क्रेडिट इक्वल अमाऊंट कॅन्सल होणार आणि इथे रिपेअर्स डेबिट आणि बिल्डिंग क्रेडिट असं आपली ही एंट्री होणार. 6th क्वेश्चन, ₹1500 received as interest was credited to commission account. इंटरेस्ट आहे, रिसिव्ड म्हणजे ही इन्कम आहे आणि इन्कम्सला आपण काय करतो, क्रेडिट द इन्कम्स अँड गेन्स या रूलप्रमाणे क्रेडिट करतो. मग त्यांनी कुठे क्रेडिट केलंय, कमिशन अकाउंटमध्ये टाकलंय. का, इंटरेस्ट आहे ना, मग इंटरेस्ट अकाउंटमध्ये टाकायला पाहिलं होतं, कमिशन अकाउंटमध्ये काय टाकलं, हे चूक झाली आहे, तर आपल्याला ह्याला दुरुस्त करायचं आहे. तर त्यांनी सममध्येच दिलंय की कमिशन अकाउंटला आपण क्रेडिट केलंय. अमाऊंट छोटी आहे तर आपण कॅशने मिळाली असं पकडूया. कॅश अकाउंट डेबिट ₹1500. टू एरर आहे, कमिशन अकाउंटमध्ये क्रेडिट केलंय. कमिशन अकाउंट शॉर्ट फॉर्म लिहिते ₹1500 आणि त्याली रिव्हर्स एंट्री काय येणार, कमिशन अकाउंट डेबिट 1500 टू कॅश अकाउंट. करेक्ट काय एंट्री होणार, क्रेडिट काय करायला हवं होतं, इंटरेस्ट अकाउंटला क्रेडिट करायला हवं होतं. कॅश अकाउंट डेबिट 1500 टू इंटरेस्ट अकाउंट 1500. आणि मग रेक्टिफाईड एंट्री काय होणार, कॅश डेबिट दोन्ही ठिकाणी रॉंग अँड राईटमध्ये कॅश डेबिट झालंय तर कॅशला इफेक्ट नाही जाणार. आपण असं बघितलं तरी 1500 नील होऊन जाणार, 1500 क्रेडिट 1500 डेबिट नील होऊन जाणार. तर एंट्री कशी होणार, बरोबर काय करायचं होतं, इंटरेस्ट अकाउंटला क्रेडिट करायचं होतं. मग आपण त्याला टू इंटरेस्ट
करूया, जे नाही केले ते करूया. इंटरेस्ट अकाउंट 1500 हे आपण करेक्ट एंट्रीमध्ये पण दिसतंय. आणि कमिशन अकाउंटला क्रेडिट नाही करायला हवं होतं, तर त्याला आपण रिव्हर्स करतोय, डेबिट करतोय, म्हणून इथे येणार कमिशन अकाउंट डेबिट 1500 रुपये. अशी ही आपली 6वी एंट्री. आणि आता 7वी एंट्री, ₹5000 पेड फॉर परचेस ऑफ कम्प्युटर वॉज चार्ज टू ऑफिस एक्सपेन्स अकाउंट. आता कम्प्युटर हे ॲसेट झालं, फिक्स्ड ॲसेट झालं, तर ह्याला आपण कम्प्युटर अकाउंटमध्ये डेबिट करायला हवं होतं. ॲसेट येते ना, व्हॉट कम्स इन ह्या रूलप्रमाणे आपण ॲसेट्सला डेबिट करतो. तर आपण चुकून काय केलं आहे, ऑफिस एक्सपेन्स अकाउंटला डेबिट केलं आहे. एक्सपेन्स डेबिट द एक्सपेन्सेस ह्या रूलप्रमाणे आपण चुकून ऑफिस एक्सपेन्समध्ये त्याला एक्सपेन्स आउट केलं आहे, कॅपिटलाइज नाही केलं आहे. आपण कम्प्युटर हा ॲसेट आहे हे नाही कन्सिडर केलं आहे. तर मग आपण रॉंग काय आहे, ऑफिस एक्सपेन्सला आपण डेबिट केलं आहे. ऑफिस एक्सपेन्स अकाउंट डेबिट 5000 टू कॅश किंवा बँक, कसंही तुम्ही एक काहीतरी घ्या. बँक अकाउंट 5000, मग ह्याला रिव्हर्स करणार इथे बँक अकाउंट डेबिट 5000 टू ऑफिस एक्सपेन्स अकाउंट 5000. आणि करेक्ट एंट्री काय हवी होती, आपल्याला कम्प्युटर अकाउंटला डेबिट करायला हवं होतं. कम्प्युटर हे आपलं ॲसेट आहे, व्हॉट कम्स इन या रूलप्रमाणे आपण कम्प्युटर अकाउंटला कॅपिटलाइज करणार. टू आपण इथे बँक पकडले तर इथे पण बँकच पकडूया. पेमेंट आपल्याला माहिती आहे आपण कशाने केले, आपली चूक झाली आहे डेबिट अकाउंटमध्ये. तर डेबिट कशाला करायला हवं होतं, कम्प्युटर अकाउंटला. मग तर आपण जे करायला हवं होतं ते करूया, कम्प्युटर अकाउंटला डेबिट 5000 रुपये. टू ऑफिस एक्सपेन्स अकाउंटला डेबिट नाही करायला हवं होतं, मग आपण ते रिव्हर्स करतोय, ते आपण इथे रिव्हर्स केले, ते येणार इथे ऑफिस एक्सपेन्स 5000. तर असे हे आपले रेक्टिफिकेशन एंट्रीज रेडी आहेत. मग आता आपण रेक्टिफिकेशनच्या एंट्रीज मारूया, जर्नल एंट्रीज पास करूया. आपल्याकडे फर्स्ट ट्रान्झॅक्शन सेल ऑफ ओल्ड फर्निचरची एंट्री आहे, सेल्स अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट 2000. नरेशन इथूनच उचलायचं आहे. बिंग सेल ऑफ ओल्ड फर्निचर wrongly treated as sale of goods, now rectified. Sale of old furniture wrongly treated as sale of goods, now rectified. दुसरं सॅलरी पेड मिस्टर रोहित, त्या पर्सनल अकाउंटमध्ये आपण केलं होतं, तर त्याची एंट्री होती सॅलरी टू रोहित, सॅलरी अकाउंट डेबिट टू रोहित 15000. आणि नरेशन आपण क्वेश्चनमधूनच घेणार. बिंग सॅलरी पेड टू मिस्टर रोहित wrongly debited to his personal account. Being इथे being राहिलं, being salary paid to Mr. Rohit wrongly debited to his personal account, now rectified. म्हणजे एकदा एंट्री समजली कशी पास करायची तर बाकीचं फिल इन द ब्लँक्स तुमच्यासाठी सोपं आहे. म्हणजे प्रॅक्टिसने येतं, म्हणजे थोडंसं प्रॅक्टिस करावं लागतं. जसं मॅथ्स सम्स थोडे प्रॅक्टिस करावे लागतात, तसे हे पण सम्स हे पण ट्रान्झॅक्शन्स प्रॅक्टिसने येतं. एक टाईम होणार तुम्हाला, राईट अँड रॉंग दोघांची पण गरज लागणार नाही, डायरेक्ट तुम्ही रेक्टिफिकेशन एंट्री पास करू शकणार. आता तिसरं ट्रान्झॅक्शन, अमाऊंट ऑफ 7000 विथड्रॉन बाय प्रोप्रायटर फॉर हिज पर्सनल यूज. म्हणजे ड्रॉइंग्स करायला हवं होतं, आपण काय केलं, डेबिटेड टू ट्रेड एक्सपेन्स. त्याची एंट्री होती ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टू ट्रेड एक्सपेन्स. जे बरोबर आहे ते डेबिट केलं, ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट. जे चुकीचं आहे, चुकीचं डेबिट केलं त्याला आपण क्रेडिट केलं, ट्रेड एक्सपेन्स 7000. आणि नरेशन बिंग क्वेश्चनमधूनच मिळणार, बिंग अमाऊंट विथड्रॉन बाय प्रोप्रायटर फॉर हिज पर्सनल यूज wrongly debited to trade expense account, now rectified. Being amount withdrawn by the proprietor for his personal use wrongly debited to trade expense, now rectified. Simple. तर चौथं, cash received from सावंत credited to Mr. शिंदे. एंट्री शिंदे टू सावंत, शिंदे अकाउंट डेबिट. जे चुकीचं आहे त्याला आपण, चुकीचं क्रेडिट होतं त्याला आपण डेबिट केलं, रिव्हर्स केलं 500. आणि जे करायला हवं होतं, सावंतने
पेमेंट केले ना, आपल्याला सावंतकडून पैसे मिळाले, तर क्रेडिट द गिवर, क्रेडिट सावंत अकाउंट 500. Being cash received from Sawant wrongly credited to Mr. Shinde. Cash received from Mr. Sawant wrongly credited to Mr. Shinde. Now rectified. आणि आता पाचवी एंट्री काय, रिपेअर्स फॉर बिल्डिंग वॉज डेबिटेड टू बिल्डिंग अकाउंट. चूक काय केली, बिल्डिंगमध्ये टाकलं, रिपेअर्समध्ये टाकायला हवं होतं, तर रिपेअर्स अकाउंट डेबिट टू बिल्डिंग अकाउंट. रिपेअर्स अकाउंट जे करायला हवं होतं त्याला आपण डेबिट केलं, आणि बिल्डिंग अकाउंटला डेबिट केलं होतं जे चुकीचं होतं त्याला आपण रिव्हर्स केलं. बिल्डिंग अकाउंट 500. आणि नरेशनमध्ये बिंग, इथेच बिंग रिपेअर्स फॉर बिल्डिंग wrongly debited to building account. Repairs for building wrongly debited to building account. Now rectified. सहसा स्पेलिंग मिस्टेक्समुळे वगैरे मार्क्स नाही कापले पाहिजे. तुमचं मेन एंट्री बरोबर आली पाहिजे आणि तुम्हाला नरेशनमध्ये बेसिकली सांगता आलं पाहिजे काय आहे ते, आणि ते आपण मोस्टली क्वेश्चनमधूनच उचलतोय. नेक्स्ट क्वेश्चन 6. 1500 रिसिव्ड ॲज इंटरेस्ट वॉज क्रेडिटेड टू कमिशन अकाउंट. म्हणजे कमिशन हे चुकीचं आहे, जे चुकीचं क्रेडिट होतं त्याला आपण डेबिट करतोय. कमिशन अकाउंट डेबिट 1500 टू इंटरेस्ट अकाउंट, हे करायला हवं होतं. इंटरेस्ट इन्कम आहे, इन्कमला आपल्याला क्रेडिट करायला हवं होतं. बिंग इंटरेस्ट रिसिव्ड रॉंगली क्रेडिटेड टू कमिशन अकाउंट. नाव रेक्टिफाईड. आणि शेवटचं काय, ₹5000 पेड फॉर परचेस ऑफ कम्प्युटर वॉज चार्ज टू ऑफिस एक्सपेन्स. चूक काय झाली, ऑफिस एक्सपेन्सला डेबिट केलं, करायला हवं होतं कम्प्युटर अकाउंट डेबिट टू ऑफिस एक्सपेन्स. कम्प्युटर अकाउंट डेबिट टू ऑफिस एक्सपेन्स. जे बरोबर डेबिट करायला हवं होतं ते डेबिट केलं, आणि जे चुकीचं डेबिट होतं त्याला आपण क्रेडिट केलं. 5000. आणि नरेशनमध्ये येणार बिंग, उत्तर प्रश्नातच आहे. बिंग कम्प्युटर परचेस्ड wrongly charged to office expense account. Computer purchased wrongly charged to office expense account. Now rectified. तुम्ही ह्याची टोटल करू शकता. असा हा आपला दुसरा सम झाला. आपण या व्हिडिओमध्ये केलं काय आहे, तर पेज नंबर 252 आणि 253 वरचे जे बेसिक इलस्ट्रेशन्स आहेत, कसा थॉट प्रोसेस असला पाहिजे, ह्याचे जे वर्किंग नोट्स आहेत ते बघितले, आणि ह्या वर्किंग नोट्सच्या बेसिसवरती आपण जर्नल एंट्रीज पास केले विथ नरेशन. तसंच सेकंड क्वेश्चनचं पण आपण वर्किंग नोट बनवलं आणि त्याचे जर्नल एंट्रीज पास केले विथ नरेशन. तर तुम्हाला अंदाज आला असेल की रेक्टिफिकेशन एंट्रीज कसे पास करायचे असतात. तर इन शॉर्ट या व्हिडिओमध्ये तुम्ही एक फॉर्म्युला बघितला, रिव्हर्स एंट्री प्लस करेक्ट एंट्री इज रेक्टिफाईड एंट्री. त्याच्या बेसिसवरती आपण वर्किंग नोट केले. जर तुम्हाला डायरेक्ट रेक्टिफाईंग एंट्री पास करायला कन्फ्युजन होत असेल, जमत नसेल, तर ही वर्किंग करायची आहे. प्रॅक्टिसने तुम्हाला डायरेक्ट रेक्टिफाईंग एंट्री पास करता येत असेल तर तुम्हाला डायरेक्ट रेक्टिफाईंग एंट्री पास करायची आहे. हे वर्किंग नोट्स मॅन्डेटरी नाही आहे. तर असे मारतो आपण रेक्टिफाईंग एंट्रीज किंवा रेक्टिफिकेशन एंट्रीज. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढचे नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी.